नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल हैदराबादी चिकन ग्रेव्ही। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। आल्याचे तुकडे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, काजू घेतलेले आहेत, भरपूर कोथिंबीर, पुदिना घेतलेला आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून, दही घेतलेला आहे अर्धी वाटी, 1 लिंबू घेतलेला आहे चिरून, खडे मसाले घेतलेले आहेत काही, तेजपत्ता, जिरं, दगडी फूल आणि हे बघा मसाल्यांमध्ये इथे चिकन मसाला, मीठ, धने पावडर आणि हळद घेतलेली आहे। इथे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा वाटण वाटणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं, काजू घालायचे आहेत, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पुदिना। आता हे सर्व आपण छान मिक्सर मधून फिरवून घेऊयात। याची पेस्ट तयार करायची। हे बघा पाहू शकताय, थोडंसं पाणी घालून मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। चिकन एका भांड्यामध्ये काढायचं, त्यावरती ही सर्व पेस्ट अशी टाकून घ्यायची। घट्ट असं दही वापरायचं आहे। दही फ्रेश आहे, जास्त आंबटे नाहीये। चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचं। हा सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लावून घेतला ना की चिकन खूप टेस्टी होते। आतपर्यंत चिकनला त्याची चव लागते। व्यवस्थित मसाला लावून झाला ना की आता आपण इथे लिंबू पिळून घेणार आहोत। इथे मी अर्ध लिंबू पिळणार आहे। चिकन जर जास्त असेल तर तुम्ही 1 लिंबू पिळलं तरी चालेल। पुन्हा असं मिक्स करून याला आपण आता 20 मिनिटं मॅरिनेट करून घेणार आहोत। आता ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे तापत। त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। हॉटेल स्टाईल रेसिपी आहे त्यामुळे तेल भरपूर घालायचं। ग्रेव्हीच्या रेसिपीमध्ये छान अशी तरी येते। तेल तापलं की यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। खड्या मसाल्यांमध्ये तेजपत्ता आहे, 2 विलायची आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। जेवढा कांदा छान भाजला जाईल तेवढी ग्रेव्ही आपली छान टेस्टी होते। बघा इथे छान असा कांदा मी भाजून घेत आहे। पूर्ण कांदा असा सोनेरी रंगावर भाजलेला आहे। आता इथे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मोठ्या आचेवरच छान असं परतून घ्यायचं।
व्यवस्थित चिकन सर्व बाजूने असं मिक्स करायचं। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, म्हणजे छान असा चिकन परतले जाते। हे पहा, व्यवस्थित आपला कांदा इथे मिक्स झालेला आहे। आता इथे आपण लगेच पाणी घालणार नाही आहोत। हे चिकन आपण झाकून याची वाफ काढायची आहे। आता यामध्ये चिकन मसाला, धने पावडर आणि अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, हे सर्व सुके मसाले आहेत ते टाकून घेतले आहेत। मसाले छान असे व्यवस्थित चिकन मध्ये मिक्स करायचे। इथे मी चिकन मध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये। पुढे आपण पाण्याचा वापर करणार आहोत, कारण ग्रेव्ही रेसिपी आहे। तुम्हाला जर सुक्क ठेवायचं असेल तर असंही तुम्ही ठेवू शकता, वाफेवर शिजवायचं फक्त, कारण दही घातल्यामुळे चिकनला भरपूर पाणी सुटलेलं आहे। आता आपण इथे पुन्हा झाकून अंगच्या पाण्यामध्ये चिकन छान शिजवून घेणार आहोत। 70 ते 80% चिकन शिजवून घ्यायचं आहे। आता हे बघा, मस्त चिकनला पाणी सुटलेलं आहे। चिकन ही व्यवस्थित थोडंसंच राहिलेलं आहे। आता पुन्हा हे मिक्स करायचं व्यवस्थित, आणि आता इथे आपल्याला ग्रेव्हीसाठी थोडंसं गरम पाणी वापरायचं आहे। हे पहा, मिक्सरच्या भांड्यातून मी व्यवस्थित गरम पाणी, सर्व मसाले मिक्स करून यामध्ये तेच पाणी वापरत आहे। ग्रेव्हीच्या रेसिपीमध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचं, मसाल्याची चव कमी होत नाही। तर हे मिक्स करून पुन्हा 10 मिनिटं आपण छान शिजवून घेणार आहोत, मीडियम गॅसवरच। हे पहा, आपली चिकन ग्रेव्ही तयार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे। खायला तर हॉटेलपेक्षाही टेस्टी लागते। नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।